नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत की आता काव्याने मात्र रम्यासाठी रूम सजवलेली असते आणि तिला ती छळत असते. तिकडे विजय देखील तयार असतो आणि तो रम्याला म्हणत असतो, तिने जरी रूम सजवली नसती तरी मी मात्र सजवणार होतो आणि मी पण आता उतावीळ आहे. तर तितक्यात रम्या त्याच्या कानाखाली मारते आणि सांगते की लिमिटमध्ये राहायचं विजय, जास्त वाढवपणा करायचा नाही. तर हे ऐकून विजय देखील शॉक होतो आणि हे सगळं काव्या बाहेरून ऐकत असते. तर तिला ते ऐकून धक्काच बसतो. तर दुसरीकडे विजय देखील संभ्रमात पडलेला आपल्याला पाहायला मिळत आहे आणि इकडे जीवा आणि नंदिनी एकमेकांशी बोलत असतात. त्यावेळी नंदिनी जीवाला पोटावरती हात ठेवायला सांगते आणि बोलते, तुम्ही जेव्हा पोटावरती हात ठेवता त्यावेळी मला खूप छान वाटतं आणि थोडासा आधार मिळतो. तर मी असं ऐकलं होतं की बायकोच्या प्रेग्नन्सीमध्ये पुरुष बाहेर जातात, म्हणून बाहेर इकडे तिकडे फिरतात, पण तसं काही व्हायला नको आहे मला. तर दुसरीकडे आपल्याला रम्या आणि वसुआत्याचं बोलणं चालू असलेलं पाहायला मिळतंय. तर रम्या वसुआत्याला म्हणते, गुरुजींनी सांगितलेलं होतं की त्यांना काव्याच्या हातात बाळ दिसत आहे, पण ते बाळ तिच्या हातात कोणाचं आहे हे मात्र त्यांनी सांगितलेलं नाही आणि कशावरून ते बाळ नंदिनीचं नसणारे. तर हे देखील वसुआत्याला पटतं आणि त्या दोघी आता नवीन प्लॅनच्या तयारीत लागलेल्या आहेत. पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.